हॅलो, आय एम डॉक्टर मोहिनी चिखलंडे. वेलकम टू क्रियाशारीर लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण निद्रा आणि स्वप्न हा क्रियाशारीर पेपर 2 चा जो टॉपिक आहे त्याबद्दल अभ्यास करणार आहोत. हा जो टॉपिक आहे हा युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये MCQ आणि SAQ साठी विचारला जाणार आहे. म्हणजेच याच्यावरती LAQ हा विचारला जाणार नाहीये. त्यामुळे MCQ आणि SAQ पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला हा टॉपिक अभ्यासायचा आहे. निद्रा म्हणजेच काय तर झोप किंवा स्लीप. तर काय रेफरन्स आलेला आहे, त्रय उपस्तंभा इति आहाराहा स्वप्नो ब्रह्मचर्यम इति. म्हणजे शरीराचे उपस्तंभ म्हणजेच काय सांगितलेले आहे तर पिलर्स, जे फाउंडेशन आहे. स्तंभ कोण आहेत, त्रिदोष वात पित्त कफ. उपस्तंभ म्हणजे त्यांनाच जोडीस जोड किंवा त्यांच्या इतकंच महत्व कोणाला दिलेलं आहे, आहार, स्वप्न आणि ब्रह्मचर्य. म्हणजे जर शरीर व्यवस्थित चालायचं असेल तर डाएट इम्पॉर्टंट आहे. स्वप्न म्हणजे निद्रा, योग्य वेळेत योग्य प्रमाणामध्ये निद्रा घेणं इम्पॉर्टंट आहे. आणि ब्रह्मचर्य, हे 3 गोष्टी महत्वाचे सांगितलेले आहेत. तर हे जे काही निद्रा आहे, आहार हा टॉपिक आपण ऑलरेडी जे क्रियाशारीर पेपर 1 आहे त्याच्यामध्ये आहार, आहारपाक याविषयी अभ्यास केलेला आहे. तर निद्रा हा जो दुसरा फॅक्टर आहे, उपस्तंभामधला दुसरा जो उपस्तंभ सांगितलेला आहे तो म्हणजे निद्रा. तर निद्रेची उत्पत्ती कशी होते, मनुष्याला झोप कशी येते किंवा का येते, तर यदा तू मनसी क्लांते कर्म आत्मानः क्लमान्विताः विषयेभ्यो निवर्तन्ते तदा स्वपिती मानवाः. म्हणजे मनसी क्लांते म्हणजे जेव्हा शरीर आणि मनाला थकवा येतो तेव्हा शरीर आणि मन हे स्वतःची कामे करू शकत नाही आणि त्यामुळे मनुष्याला झोप येते. तर नॉर्मली आपण ऑब्झर्व केलं तर जेव्हा आपण दिवसभर खूप थकलेलो असतो, शारीरिक आणि मानसिक, म्हणजे सकाळी उठा, मग जे काही दिनचर्याची कामं आहेत ती करा, त्याच्यानंतर कॉलेजला जा, मग कॉलेजमध्ये दिवसभर लेक्चर्स अटेंड करा, घरी आल्यानंतर परत जर OPD मध्ये कोणी जात असेल ऑब्झर्वर म्हणून तर तिकडे जा ऑब्झर्वेशनसाठी, तिथे काही कामं करा, पेशंटचं काही पंचकर्म असेल तर ते स्नेहन स्वेदन सारखी म्हणजे कामं करा, त्याच्यानंतर घरी या, परत जेवण करा, अभ्यास करा. आणि मग जेव्हा पूर्ण दिवस संपतो तेव्हा आपल्याला जाणवते की आपल्या आज दिवसभरामध्ये शारीरिक आणि मानसिक थकवणारी कामं खूप झालेली आहेत आणि त्याच्यानंतर मनुष्याला एक प्रकारे झोप यायला लागते. म्हणजेच काय तर शारीरिक आणि मानसिक कष्ट आता घ्यायची कॅपॅसिटी मनुष्याकडे राहत नाही. म्हणजे कोणतंही अजून एक्स्ट्रा काम ती व्यक्ती करू शकणार नाहीये. जर दिवसभर एवढी कामं झालेली असतील तर रात्री जर कोणी परत म्हटलं की आता परत रात्रभर लेक्चर्स अटेंड करायचे आहेत तर ते शक्य होणार आहे का, तर नाही. का नाही होणार आहे, तर शरीर आणि मन दोनही थकल्यामुळे ते आपली स्वतःची कामं व्यवस्थित करू शकणार नाही. म्हणजे शारीरिक स्ट्रेंथ तर असणारच नाहीये, फिजिकल स्ट्रेंथ तर असणारच नाहीये की परत सगळं आवरून बसा आणि लेक्चर्स अटेंड करा, किंवा मानसिक काम करण्याची पण इच्छा होणार नाहीये. म्हणजे जरी इयरफोन्स लावून काही ऐकायचं असेल, काही गप्पा मारायचे असतील तरी देखील मनुष्याला ते काम नकोसं वाटणार आहे. तर हे का होणार आहे, तर दिवसभर झालेल्या शारीरिक आणि मानसिक थकव्यामुळे मनुष्याला एंड ऑफ द डे काहीही करण्याची इच्छा होत नाही. तर त्यावेळेला माणसाला जी एक रेस्ट लागते त्यालाच आपण झोप म्हणतो किंवा निद्रा म्हणतो. तर अशा पद्धतीने झोप येण्यासाठी कोणते 3 फॅक्टर्स महत्वाचे आहेत, तर शारीरिक थकवा आणि मानसिक थकवा, ज्ञानेंद्रियांना आलेला थकवा. कारण जेव्हा आपण काहीतरी कष्ट करत असतो, काहीतरी आपण काम करत असतो तेव्हा आपले ज्ञानेंद्रिय देखील कंटिन्युअसली कार्यरत असतात, अलर्ट असतात. कारण जोपर्यंत ज्ञानेंद्रिय कार्यरत असणार नाही तोपर्यंत आपल्याला कोणत्याही गोष्टीचं ज्ञान होणार नाही. त्यामुळे कंटिन्युअस ते देखील आपल्यासोबत काम करत असतात. त्यामुळे ज्ञानेंद्रियांना पण थकवा येणार आहे. मन थकल्यामुळे ते ज्ञानेंद्रियांना त्यांच्या शब्द स्पर्शादी विषयांकडे प्रेरित करू शकत नाही. म्हणजे हे सगळं एक्झर्शन झाल्यानंतर मनाचं काम काय आहे, तर ज्ञानेंद्रियांना त्यांच्या त्यांच्या शब्द स्पर्श, रूप, रसगंध या विषयांकडे प्रेरित करणं आणि ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी त्यांना मोटिवेट करणं. पण जेव्हा दिवसभर एवढी कामं झाल्यानंतर मन थकून जाणार आहे, मानसिक थकवा येणार आहे, तर मन स्वतःच इंद्रियांना मोटिवेट करू शकणार नाहीये त्यांच्या विषयांकडे. त्यामुळे त्या मनुष्याला निद्रा येणार आहे, झोप येणार आहे. म्हणजेच शरीर आणि मन थकल्यामुळे जे काही
शरीर आणि मनाची स्वतःची कामं आहेत ते करू शकणार नाहीयेत आणि त्याच्यामुळे मनुष्याला झोप येणार नाही. नंतर निद्रा श्लेष्म तमोभवा म्हणजे निद्रा नेमक्या कोणत्या 2 फॅक्टर्समुळे येते तर शरीरातला कफदोष आणि तमोगुण. मानसिक लेव्हलवरती आपल्याला माहिती आहे त्रिगुण आहेत मनामध्ये सत्व रज तम. तर त्यातला तमोगुण जर वाढला आणि शरीरामध्ये कफदोष जेव्हा वाढतो तेव्हाच मनुष्याला निद्रा येणार आहे, झोप येणार आहे. तर हे 2 फॅक्टर्स झोपेसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. शारीर दोषामध्ये कफदोष आणि मानस दोष किंवा मानस गुणांमध्ये तमोगुण जो सांगितलेला आहे त्याच्यामुळे मनुष्याला झोप ही येणार आहे. हे जे निद्रा आहे किंवा झोप आहे याचे शरीरावर काही परिणाम होतात का तर येस. निद्रा कशा पद्धतीने घेणार आहे म्हणजे योग्य प्रमाणात योग्य वेळी जर निद्रा घेतली तर त्याचे काय पॉझिटिव्ह इफेक्ट शरीरावर दिसतात आणि अयोग्य वेळी जर निद्रा घेतली तर त्याचे शरीरावर काय परिणाम दिसतात. तर निद्रायतम सुखम दुःखम पुष्टिकारशम बलाबलम वृषता क्लिबता ज्ञानम अज्ञानम जीवितम नच. म्हणजे प्रत्येक पेअर मध्ये सांगितलेलं आहे सुख दुःख पुष्टिकारश बल अबल वृषता क्लिबता ज्ञान अज्ञान आणि जीवन आणि मृत्यू. तर हे काय आहे तर जे काही योग्य प्रमाणामध्ये योग्य वेळी अशी निद्रा घेतली तर सगळे पॉझिटिव्ह इफेक्ट शरीरावर होणार आहेत जसे की सुख पुष्टी बल मिळणार आहे वृषता ज्ञान होणार आहे आणि मनुष्याचं जीवन हे दीर्घायुष्य होणार आहे. पण अयोग्य वेळी जर निद्रा घेतली तर त्याच्या उलट होणार आहे म्हणजे मनुष्य दुःखी होणार आहे त्याला कार्शता येणार आहे शरीर दौर्बल्य येणार आहे क्लिबता म्हणजे इनफर्टिलिटी असणार आहे अज्ञान कोणत्याही गोष्टीचं ज्ञान होणार नाहीये आणि शेवटी मृत्यू देखील येऊ शकणार. तर योग्य वेळी आणि अयोग्य वेळी हे कसं ठरवणार जे काही आपल्याला नॅचरल काय म्हणू शकतो आपण की जे निसर्गाप्रमाणे ठरलेले जे काही नियम आहेत की रात्री झोपणे सकाळी लवकर उठणे ह्यानुसार व्यवस्थित आपण जर निद्रा घेतली तर आपल्याला सगळे पॉझिटिव्ह इफेक्ट शरीरावर दिसणार आहेत. पण रात्रभर जागरण आणि दिवसभर झोपणे म्हणजे निसर्गाच्या उलट जर आपण काही करायला गेलो तर त्याचा शरीरावरती आपल्याला उलट परिणाम होताना दिसणार आहे. म्हणजे योग्य प्रमाणात योग्य वेळी जर निद्रा घेतली तर त्या मनुष्याला सुख मिळणार आहे. सुख म्हणजे काय तर त्याच्या मनामध्ये पॉझिटिव्ह इमोशन्स तयार होणार आहेत पॉझिटिव्ह फिलिंग्स तयार होणार आहेत शरीरपुष्टी होणार आहे कारण योग्य वेळी निद्रा घेतली तर शरीरातला कफदोष योग्य प्रमाणात वाढणार आहे आणि त्यामुळे मांस धातूचं मेद धातूचं उत्तम पोषण होणार आहे आणि शरीराची पुष्टी होणार आहे. शरीराचं बल वाढणार आहे कारण धातूंचं पोषण उत्तम होणार आहे. त्याच्यानंतर जर कफदोष व्यवस्थित तयार होत असेल तर कफदोषाच्या आश्रयाने राहणारा शुक्र धातू आहे कारण आपल्याला आश्रयी संबंध माहितीये तर कफदोषाच्याच आश्रयाने शुक्र धातू राहतो म्हणून कफदोष जर उत्तम तयार होत असेल योग्य निद्रेने तर ऑब्व्हियसली त्याच्या आश्रयाने राहणारा शुक्र धातू चांगला तयार होणार आहे. त्यामुळे जी काही पोटन्सी आहे स्पर्म्सची ती व्यवस्थित असणार आहे. त्या व्यक्तीला ज्ञानेंद्रियांकडून मिळणारं योग्य ज्ञान होणार आहे आणि त्या व्यक्तीचं आयुष्य हे दीर्घायुषी होणार आहे. लॉंग लाईफ त्या व्यक्तीला मिळणार आहे. पण जर अयोग्य वेळी निद्रा म्हणजे रात्रभर जागरण करणं दुसऱ्या दिवशी दिवसभर झोपून राहणं किंवा दिवास्वाप दुपारच्या वेळी नेहमी झोपून राहणं ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा अयोग्य प्रमाणामध्ये अति जास्त निद्रा किंवा अति कमी निद्रा कारण मनुष्याला आपल्याला 6 ते 8 तासाची निद्रा आवश्यक सांगितलेली आहे अडल्ट्समध्ये. जर 6 काही लोक असतात की जे 2-3 तासच झोपतात किंवा काही लोक असतात जे 12 ते 13 तास झोपतात. तर हे जे काही एक्स्ट्रीम आहे की अगदी कमी निद्रा किंवा जास्त निद्रा असं जरी अयोग्य प्रमाणामध्ये जर निद्रा घेतली अयोग्य वेळी निद्रा घेतली तर त्यामुळे मनुष्याला दुःख होणार आहे म्हणजे त्याला निगेटिव्ह फिलिंग्स त्याच्या शरीरामध्ये तयार होणार आहेत मनामध्ये त्याला डिप्रेशन सारख्या निगेटिव्ह थॉट्स येणार आहेत. कृशता कारण कफदोषाचं पोषण व्यवस्थित होणार नाहीये त्यामुळे मांस धातूचं मेद धातूचं पोषण व्यवस्थित होणार नाहीये कारण कफदोषाच्याच आश्रयाने हे धातू राहणार आहेत त्यामुळे कृशता म्हणजे त्या व्यक्तीचं वजन वाढणार नाहीये. दौर्बल्य धातूंचं पोषण नीट न झाल्यामुळे शरीरामध्ये एक वीकनेस असणार आहे. क्लैब्य म्हणजे इनफर्टिलिटी कारण शुक्र धातूचं पोषण नीट होणार नाहीये. अज्ञान अयोग्य वेळी आणि अयोग्य प्रमाणामध्ये निद्रा घेतल्यामुळे ज्ञानेंद्रिय स्वतःची कामं व्यवस्थित करू शकणार नाहीयेत कोणतंही परसेप्शन प्रॉपर त्या व्यक्तीला होणार नाहीये आणि अल्टिमेटली मृत्यू देखील अशा व्यक्तींना येऊ शकणार आहे. त्यामुळे जर योग्य निद्रा घेतली तर शरीरावर काही पॉझिटिव्ह इफेक्ट्स होतात आणि अयोग्य निद्रा घेतली तर शरीरावर काय निगेटिव्ह इफेक्ट्स होतात
यासाठी हा रेफरन्स चरक संहितेमध्ये आलेला आहे. तर अशा पद्धतीने योग्य निद्रेचं महत्व सांगण्यासाठी हा रेफरन्स इथे दिलेला आहे. आता निद्रेचं महत्व काय आहे, म्हणजे झोप का इम्पॉर्टंट आहे, तर देह वृत्तौ यथा आहारस तथा स्वप्नाः सुखोमताः स्वप्न आहार समुत्थेच स्थौल्यकारशे विशेषतः. म्हणजेच देहधारणामध्ये शरीर टिकवून ठेवण्यामध्ये आहार जितका महत्वाचा आहे तितकाच निद्रा देखील महत्वाची आहे. म्हणजेच शरीर व्यापार व्यवस्थित चालण्यासाठी, शरीर सुरळीतपणे चालण्यासाठी जसं डाएट इम्पॉर्टंट आहे तसंच झोप देखील महत्वाची आहे. कारण स्थूलता आणि कृशता ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ओबेसिटी किंवा बारीक असणं, अतिकृश, अतिस्थूल ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आहार आणि निद्रा या दोनच गोष्टींवरती अवलंबून आहेत. म्हणजे जर योग्य आहार असेल, अयोग्य आहार असेल तर काय होणार आहे, म्हणजे जर अति प्रमाणात आहार घेतला तर स्थूलता होणार आहे, कमी आहार घेतला तर कृशता येणार आहे. त्याच पद्धतीने अति निद्रेने स्थूलता होणार आहे आणि कमी निद्रेने कृश होणार आहे ती व्यक्ती. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, स्थूलता आणि कृशता हे आहार आणि निद्रेवर अवलंबून आहेत. त्यामुळे रात्री जी काही नॅचरल झोप आहे, झोपून दिवसा योग्य वेळी उठल्यानंतर शरीरामध्ये जे डायजेशन, मलोत्सर्जन म्हणजे एक्सक्रिशन, डायजेशन ज्या काही शारीरिक क्रिया आहेत त्या व्यवस्थित होणार आहेत आणि रेग्युलरली होणार आहेत. त्यामुळे शरीरामधले दोष, धातू, मल आणि ज्ञानेंद्रिय यांच्यामध्ये एक बॅलन्स असणार आहे. त्यामुळे स्थौल्यादी जे काही विकार आहेत ते मनुष्याला होणार नाहीये. म्हणजेच काय, तर जे काही निसर्गाने घालून दिलेले आपल्याला नियम आहेत की रात्री योग्य वेळेत झोपणे, सकाळी योग्य वेळेत उठणे, याने शरीरामध्ये जे बायोलॉजिकल सायकल आहे ते व्यवस्थित घडणार आहे. जे शरीरामध्ये पचन, डायजेशन किंवा मलांचं उत्सर्जन जे काही आहे, एक्सक्रिशन जे आहे ते योग्य वेळी होणार आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं की योग्य वेळी आपण आहार घेऊन रात्री प्रॉपर वेळेला झोपलो तर आपल्याला बरोबर सकाळी मलोत्सर्जन जे आहे ते व्यवस्थित होणार आहे. पण बऱ्याचदा जेव्हा पेशंट आपल्याला कॉन्स्टिपेशन हे कंप्लेंट सांगतात की त्यांना मलबद्धतेचा त्रास आहे, तर सगळ्यात आधी आपण त्यांना हे विचारलं पाहिजे की तुमचं झोपेचं शेड्यूल काय आहे, तुम्ही किती वाजता झोपता, किती वाजता उठता. आणि बऱ्याचदा अशा पेशंट्समध्ये आपल्याला बघायला मिळते की हे पेशंट्स रात्री बऱ्याच वेळ जागरण करत असतात. म्हणजे त्यांची झोपण्याची वेळ रात्रीचे 12, 1, 2 अशी असते. तर ऑब्व्हियसली त्यांच्या शरीरामध्ये वात वाढणार आहे, वातदोषाची वृद्धी होणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांना कॉन्स्टिपेशन किंवा मलबद्धतेचा त्रास हा होणार आहे. जेव्हा आपण त्यांचं हे स्लीप सायकल ऍडजस्ट करून देणार आहोत किंवा हे ते पेशंट ठरवून जेव्हा ठीक करणार आहेत त्यांचं स्लीप सायकल, तेव्हा मात्र त्यांना हा मलबद्धतेचा त्रास कमी झालेला दिसून येणार आहे. त्यामुळे योग्य वेळेला झोपून जर योग्य वेळेला मनुष्य उठला तर त्याला त्याच्या शरीरामध्ये जे काही शारीरिक क्रिया आहेत, डायजेशन किंवा एक्सक्रिशन सारख्या, त्या नॅचरली व्यवस्थित होणार आहेत आणि त्या व्यक्तीचं आयुष्य हे दीर्घायुषी होणार आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचे स्थौल्यादी विकार हे होणार नाहीयेत. पण आता हे निद्रेचे प्रकार किती सांगितलेले आहेत, म्हणजे किती टाइप्सच्या निद्रा आहेत, तर टोटल 6 प्रकारच्या निद्रा चरकांनी सांगितलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या? तमोभवा, श्लेष्म समुद्भवा, मनशरीर श्रम संभवा, आगंतुकी, व्याधी अनुवर्तिनी आणि रात्री स्वभाव प्रभवा असे चरकांनी 6 प्रकारच्या निद्रा सांगितलेल्या आहेत. तमोभवा नावामध्येच आहे. प्रत्येक निद्रेचा जो प्रकार आहे ते फक्त प्रकार लक्षात ठेवले तरी आपल्याला लक्षात येणार आहे. तमोभवा म्हणजे तमोगुणाची वृद्धी शरीरामध्ये झाल्यामुळे निद्रा येणार आहे. तमोभवा, तमोगुणाच्या वृद्धी. कारण ऑलरेडी आपण बघितलं होतं की निद्रा ही कशामुळे येणार आहे? कफदोष आणि तमोगुणामुळे येणार आहे. त्यामुळे तमोभवा म्हणजेच तमोगुणाची वृद्धी शरीरामध्ये झाली की निद्रा येणार आहे. श्लेष्म समुद्भवा म्हणजे कफदोषाची वृद्धी शरीरामध्ये झाली की निद्रा येणार आहे. मन शरीर श्रम संभवा नावामध्येच आहे. मन शरीर श्रम म्हणजे मन आणि शरीर दमल्यामुळे, थकल्यामुळे जी काही निद्रा येणार आहे त्या प्रकारच्या निद्रेला आपण मन शरीर श्रम संभवा म्हणणार आहोत. आगंतुकी निद्रा म्हणजे इतर कोणत्याही कारणांव्यतिरिक्त येणारी जी काही निद्रा आहे, म्हणजे रात्री अति जागरण झालेलं आहे तर दुसऱ्या दिवशी दिवसभर माणसाला एक प्रकारची अशी झोप येत असते. दिवसभर असं वाटत राहतं की आपल्याला झोपलं पाहिजे, झोपलं पाहिजे. तर हे काय आहे? आगंतुकी निद्रा आहे. म्हणजे रात्रीच्या जागरणामुळे दुसऱ्या दिवशी तो इफेक्ट आपल्याला जाणवणार आहे. किंवा मद्यपानामुळे
अल्कोहोल कन्झम्पशन जर असेल तर त्याच्याने येणारी निद्रा ही आगंतुकी निद्रामध्ये कन्सिडर केली जाते. व्याधी अनुवर्तिनी निद्रा नावामध्येच आहे. व्याधींमुळे उत्पन्न होणारी जी काही निद्रा आहे त्याला आपण व्याधी अनुवर्तिनी, म्हणजे पांडुरोगामध्ये किंवा कफप्रकोप जर कफच व्याधी काही असेल तर त्याच्यामध्ये येणारी निद्रा ही व्याधी अनुवर्तिनी निद्रेमध्ये काउंट केली जाते. आणि शेवटच्या निद्रेचा प्रकार आहे तो म्हणजे रात्री स्वभाव प्रभवा. नावामध्येच आहे. रात्रीच्या स्वभावानुसार येणारी, नॅचरली जी काही रात्रीच्या वेळेला झोप येते त्याला आपण रात्री स्वभाव प्रभवा निद्रा म्हणतो. म्हणजे रात्रीच्या वेळेसच मनुष्याला झोप येत असल्याने रात्री झोप येणे हे निद्रेचा स्वभाव आहे किंवा ती नैसर्गिक गोष्ट आहे. त्यामुळे नैसर्गिक स्वरूपातील ही निद्रा असल्या कारणाने ती आरोग्यदायी असते. दिवसभराच्या श्रमामुळे मन आणि शरीर हे दमलेलं असतं. तसंच रात्रीच्या अंधारामुळे शरीरामध्ये तमोगुणाची देखील वाढ होणार आहे आणि वाढलेल्या तमोगुणामुळे जे काही हृदय आहे त्याच्या क्रिया ज्या आहेत त्या मंद होणार आहेत आणि सगळे मनोव्यापार, मानसिक लेवलवरती जे काही विचार सुरू आहेत ते सगळे मंद होणार आहेत आणि हळूहळू त्या मनुष्याला निद्रा येणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी येणारी ही काही जी निद्रा आहे, रात्री स्वभाव प्रभवा, ती आरोग्यदायी सांगितलेली आहे कारण ती नैसर्गिक गोष्ट आहे. निसर्गतःच येणारी ती निद्रा आहे. त्यामुळे रात्री स्वभाव प्रभवा निद्रेला भूतधात्री म्हटलेलं आहे. का असं म्हटलं असेल तर रात्री येणारी निद्रा जी आहे ती शरीराचं पोषण आणि धारण करणार आहे. म्हणजेच काय, दिवसभर काम केल्यानंतर शरीर आणि मन थकणार आहे. विअर अँड टिअर मेकॅनिझम तिथे होणार आहे. कंटिन्युअसली धातूंचा क्षय होणार आहे, शरीर झिजणार आहे. पण जेव्हा रात्री स्वभाव प्रभवा ही जी निद्रा आहे त्याने मनुष्याला झोप येणार आहे आणि या निद्रेमध्ये परत रिजनरेशन जी आहे, नवीन निर्मिती तिथे होणार आहे आणि शरीराचं एक प्रकारे पोषण होणार आहे, न्यूट्रिशन मिळणार आहे आणि शरीराचं धारण केलं जाणार आहे. त्यामुळे या रात्री स्वभाव प्रभवा निद्रेला भूतधात्री निद्रा असं देखील म्हटलेलं आहे. कारण या निद्रेमुळे शरीरामध्ये नवनिर्मिती म्हणजे नवीन सेल्स तयार होणार आहेत. जे काही दिवसभर कष्ट केल्यामुळे शरीराचं झीज झालेली आहे ते परत भरून काढण्यासाठी ही निद्रा महत्वाची आहे. त्यामुळे 6 प्रकारच्या निद्रा आहेत. तमोभवा, श्लेष्म समुद्भवा, व्याधी अनुवर्तिनी, आगंतुकी, मन शरीर श्रम संभवा आणि रात्री स्वभाव प्रभवा निद्रा. तर प्रत्येकाच्या नावानुसार आहे. तमोभवा म्हणजे शरीरामध्ये तमोगुण वाढला असेल तर तमोभवा निद्रा येणार आहे. श्लेष्म समुद्भवा म्हणजे श्लेष्मा, कफ दोष शरीरामध्ये वाढला असेल तर ही निद्रा येणार आहे. मन शरीर श्रम संभवा म्हणजे मन आणि शरीर थकल्यामुळे येणारी निद्रा. जर आता सपोज कुठे लॉंग ट्रेकला जाऊन आल्यानंतर शरीर थकणार आहे तर त्याच्यानंतर जी काही निद्रा येणार आहे ती मन शरीर श्रम संभवामध्ये येणार आहे. आगंतुकी म्हणजे रात्री जागरण झालं आहे त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी दिवसभर झोप येणे आगंतुकी निद्रा आहे. व्याधी अनुवर्तिनी म्हणजे व्याधीमुळे, एखाद्या आजारामुळे येणारी निद्रा. मग त्याच्यामध्ये शरीरामध्ये जर कफज व्याधी झालेला असेल, पांडुरोग असेल तर याच्यामध्ये येणारी निद्रा ही व्याधी अनुवर्तिनी म्हणजे व्याधीमुळे ती निद्रा येणार आहे. त्याच्यानंतर शेवटची आहे ती म्हणजे रात्री स्वभाव प्रभवा निद्रा म्हणजे जी नॅचरली किंवा नैसर्गिकपणे येणारी निद्रा आहे ज्याच्यामुळे शरीराचं धारण आणि पोषण होणार आहे. म्हणून रात्री स्वभाव प्रभवा निद्रेलाच भूतधात्री निद्रा असं देखील म्हटलेलं आहे. तर हे निद्रेचे 6 प्रकार. तर निद्रेचे 6 प्रकार वर्णन करा असा एसएक्यू तुम्हाला विचारला जाऊ शकतो एक्झाममध्ये, किंवा निद्रेचे प्रकार किती आहेत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर चरकांनी निद्रेचे 6 प्रकार सांगितलेले आहेत आणि सुश्रुतांनी फक्त एक रेफरन्स म्हणून लक्षात ठेवायला काही हरकत नाही, सुश्रुतांनी निद्रेचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. वैष्णवी, तामसी आणि वैकारिकी अशा सुश्रुतांनी निद्रेचे 3 प्रकार सांगितलेले आहेत आणि चरकांनी निद्रेचे 6 प्रकार सांगितलेले आहेत. हा झाला निद्रा टॉपिक. पुढचा टॉपिक आहे स्वप्न. म्हणजे जे आपल्याला झोपेत स्वप्न पडतात ते का पडतात किंवा त्याचे काय टाइप्स आहेत, ते त्याच्या मागे मेकॅनिझम काय आहे. तर पूर्व देहानुभूतास्तु भूतात्मा स्वपताः प्रभुः रजोयुक्तेन मनसा गृह्णाती अर्थान शुभ अशुभान. म्हणजेच झोपेमध्ये मनुष्याचं मन जे काही आहे ते क्रियाशील आहे. आपल्याला माहिती आहे झोपेमध्ये आपलं सबकॉन्शियस माइंड हे कंटिन्युअसली काम करत असतं. भलेही आपण कॉन्शियस माइंड आपलं रेस्टिंग फेजला असतं, शरीर थकलेलं असतं त्यामुळे शरीर झोपलेलं असतं, पण आपलं सबकॉन्शियस माइंड मात्र
कंटिन्युअसली कार्यरत असतं, ऍक्टिव्ह असतं. तर हे जे काही मनुष्याचं मन आहे हे क्रियाशील असल्यामुळे रजोगुण आणि स्मृती म्हणजे रज जे मनाच्या लेवलवरती सत्व रज तमोगुण आहेत. तमोगुणामुळे निद्रा येणार आहे, सत्वगुणामुळे मनुष्याला निद्रेतून जाग येणार आहे. पण जे रजगुण आहे किंवा आधी काही घटना घडलेल्या असतील तर ते स्मृती मेमरी जे काही आहे यांच्या साहाय्याने पूर्वी घडलेल्या सगळ्या चांगल्या आणि वाईट घटना ज्या आहेत त्यांचा अनुभव मनुष्याला झोपेत परत एकदा येतो. तर हे जे काही आहे त्याला स्वप्न म्हटलेलं आहे. म्हणजे मन आणि शरीर थकलेलं असल्यामुळे जेव्हा आपण झोपी जातो तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड कार्यरत असतं, कंटिन्युअसली ते ऍक्टिव्ह असतं, काहीतरी काम सुरू असतं. तर त्या ठिकाणी रजगुण आणि स्मृती म्हणजे मागे घडून गेलेल्या चांगल्या किंवा वाईट घटनांचा अनुभव त्या व्यक्तीला परत एकदा निद्रा अवस्थेमध्ये असताना त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेता येतो. त्याला आपण स्वप्न असं म्हणतो किंवा ड्रीम्स असं आपण त्याला म्हणतो. तर हे स्वप्नांचे प्रकार किती आहेत? स्वप्नांचे प्रकार इथे 7 सांगितलेले आहेत. दृष्टम, श्रुतम, अनुभूतम च, प्रार्थितम, कल्पितम तथा, भाविकम, दोषजम चैव, स्वप्नम सप्तविधम विदुः. म्हणजे स्वप्नाचे 7 प्रकार सांगितलेले आहेत. दृष्ट, श्रुत, अनुभूत, प्रार्थित, कल्पित, भाविक आणि दोषज. तर हे कोणते कोणते आहेत किंवा आपण कोणत्या टाईप्सनुसार यांना नावामध्येच आहेत. आपल्याला फक्त नावं लक्षात ठेवायची आहेत. नाव लक्षात असेल तर आपल्याला बरोबर त्या स्वप्नांचा प्रकार लक्षात येणार आहे. दृष्ट स्वप्न, दृष्ट म्हणजे बघणे. तर पूर्वी बघितलेल्या कोणत्याही गोष्टीचा किंवा प्रसंग पुन्हा स्वप्नामध्ये दिसणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कॉलेजला जात असताना कुठे रस्त्यावरून जात असताना एखादा तुम्ही ऍक्सिडेंट बघितला तर ते बघणं झालं दृष्ट, आणि तेच तुम्हाला परत रात्री स्वप्नामध्ये दिसणं हे काय आहे? दृष्ट स्वप्न. म्हणजे तुम्ही दिवसा एखादा ऍक्सिडेंट बघितला तर त्याच परत एकदा तुम्हाला स्वप्नामध्ये दिसणं म्हणजे हे दृष्ट स्वप्न आहे. कारण ती घटना तुम्ही ऑलरेडी बघितलेली आहे, ती मेमरीमध्ये कुठेतरी स्टोअर झाली आहे आणि तेच तुम्हाला परत झोपेमध्ये दिसत आहे. त्याला आपण दृष्ट स्वप्न म्हणतो. श्रुत स्वप्न म्हणजे नावातच आहे ऐकलेलं. पूर्वी काहीतरी तुम्ही एखादी गोष्ट ऐकली आणि ते पुन्हा स्वप्नांमध्ये ऐकणं त्याला आपण श्रुत स्वप्न म्हणतो. म्हणजे स्वप्नांमध्ये आपल्याला असं लक्षात येते की हा कोणीतरी परत एकदा ती स्टोरी सांगत आहे. तर हे जे आहे श्रुत स्वप्न आहे. अनुभूत स्वप्न म्हणजे पूर्वी अनुभवलेली एखादी गोष्ट स्वप्नामध्ये पुन्हा एकदा ती अनुभवताय. मग फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या कॉलेज ट्रिपला कुठे गेलेला आहात थंड हवेच्या ठिकाणी आणि तिथे तुम्हाला जे काही तुम्ही तिथले टुरिस्ट प्लेसेस आहेत तिथे तुम्ही व्हिजिट करता आहात, ते सगळे तिथले प्रेक्षणीय स्थळं जी आहेत ती बघत आहात. हे सगळं तुम्ही अनुभवलेलं आहे. पण त्याच्यानंतर तुम्ही 4-6 महिन्यांनी जेव्हा घरी याल, म्हणजे ट्रिपवरून घरी आल्यानंतर 4-6 महिन्यांनी जेव्हा एखाद दिवशी रॅन्डमली तुम्हाला स्वप्नांमध्ये परत त्या ट्रिपचे सगळे जे काही टुरिस्ट प्लेसेस आहेत किंवा जे काही पॉइंट्स आहेत ते तुम्हाला परत स्वप्नामध्ये दिसणार आहेत. तर हे काय आहे? हे अनुभूत स्वप्न आहे. जे तुम्ही ऑलरेडी अनुभवलेलं आहे, एक्सपिरियन्स घेतलेला आहे, ते परत एकदा तुम्हाला स्वप्नांमध्ये दिसत आहे. त्याला आपण अनुभूत स्वप्न म्हणतो. प्रार्थित स्वप्न म्हणजे ज्याची आपण प्रार्थना करतो, ज्याची आपण इच्छा व्यक्त करतो. जसं फॉर एक्झाम्पल एखाद्याला वाटत असेल की यावेळी मला एक्झाममध्ये अगदी छान मार्क मिळणार आहे किंवा ही त्या व्यक्तीची इच्छा असेल, त्याची प्रार्थना असेल. तो देवाकडे देखील रोज म्हणत असेल की मी अभ्यास छान करत आहे आणि मला यावेळी परीक्षेमध्ये अतिशय छान मार्क्स हवेत. तर हे जे काही आहे हे प्रार्थना करणे, इच्छा व्यक्त करणे आणि तेच स्वप्नामध्ये दिसणे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करत आहात किंवा तुम्ही अशी इच्छा व्यक्त केली की मला एखाद्या विषयामध्ये क्रियाशारीर या विषयामध्ये मला काय म्हणू शकतो आपण फर्स्ट क्लास किंवा डिस्टिंक्शन मार्क्स हवे आहेत. अशी तुम्ही इच्छा व्यक्त करत आहात आणि तेच तुम्हाला स्वप्नांमध्ये दिसत आहे की तुम्हाला क्रियाशारीर या विषयामध्ये डिस्टिंक्शन मिळालेलं आहे किंवा फर्स्ट क्लास मिळालेला आहे. तर हे जे आहे हे एखादी इच्छा व्यक्त करणं आणि ती इच्छा स्वप्नामध्ये दिसणं. तर हे जे आहे याला आपण प्रार्थित स्वप्न, प्रार्थना करणे, इच्छा व्यक्त करणे, त्या स्वप्नाला आपण प्रार्थित स्वप्न म्हणतो. पुढचा प्रकार आहे स्वप्नांचा तो म्हणजे कल्पित स्वप्न. नावातच आहे कल्पित म्हणजे कल्पना करणे, इमॅजिन करणे. एखादी गोष्ट जी आपण इमॅजिन करतो ती स्वप्नांमध्ये दिसणे.
म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही इमॅजिन करत आहात की आता छान अभ्यास केलेला आहे, सगळं व्यवस्थित इंटर्नशिप वगैरे कंप्लीट झालेलं आहे आणि नंतर तुम्ही असेच इमॅजिन करत 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 तुमची स्वतःची ओपीडी आहे, तुम्ही पेशंट्स ट्रीट करत आहात, पेशंटला मेडिसिन्स देत आहात, छान ओपीडी सेटअप आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या इमॅजिनेशन मधल्या आहेत, त्याच रात्री स्वप्नामध्ये तुम्हाला व्हिज्युअल त्याचं दिसणं किंवा स्वप्नांमध्ये ते सगळं परत एकदा रिक्रिएट होणं, हे जे आहे हे कल्पित स्वप्न आहे. म्हणजे ज्याची तुम्ही कल्पना केली, ज्याचं तुम्ही इमॅजिनेशन केलं, तेच स्वप्नामध्ये दिसणं म्हणजे त्याला कल्पित स्वप्न म्हणतात. भाविक स्वप्न म्हणजे भविष्यामध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आधीच स्वप्नामध्ये दिसणं, त्याला आपण भाविक स्वप्न म्हणतो. म्हणजे काही लोक असतात की ज्यांना काहीतरी स्वप्नांमध्ये दिसतं की हा असं काहीतरी घडणार आहे पुढे भविष्यामध्ये. ते कदाचित त्यांना स्वप्नामध्ये दिसतं, ते लक्षात राहील नाही राहील माहिती नाही, पण जेव्हा ती घटना घडते तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, अरे हा असं स्वप्न मला ऑलरेडी पडलं होतं किंवा स्वप्नामध्ये मी हे ऑलरेडी बघितलं होतं आणि हे असंच घडलं. तर हे जे काही आहे हे भाविक स्वप्न आहे. म्हणजे भविष्यामध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आधीच स्वप्नांमध्ये दिसणं, त्याला आपण भाविक स्वप्न म्हणतो. दोषज स्वप्न म्हणजे दोष वृद्धीमुळे पडणारी स्वप्न. म्हणजे शारीरिक जे दोष आहेत, वातदोष, पित्तदोष, कफदोष, यांचा जर शरीरामध्ये यांची जर वृद्धी झाली, यांची जर वाढ झाली, तर त्याच्या अनुषंगाने किंवा त्या स्वरूपात पडणारी जी स्वप्न आहेत त्याला आपण दोषज स्वप्न म्हणतो. जसे स्वप्नांचे 7 प्रकार सांगितलेले आहेत: दृष्ट, श्रुत, अनुभूत, प्रार्थित, कल्पित, भाविक आणि दोषज असे. दृष्ट म्हणजे जे आपण बघितलेलं आहे तेच स्वप्नात दिसणं. श्रुत म्हणजे जे ऐकलेलं आहे ते स्वप्नात परत ऐकायला येणं. अनुभूत म्हणजे जे अनुभवलेलं आहे तेच स्वप्नात दिसणं. प्रार्थित म्हणजे ज्याची प्रार्थना करतो, ज्याची आपण इच्छा व्यक्त करतो ते स्वप्नात दिसणं. कल्पित म्हणजे ज्याची कल्पना करतोय आपण ते स्वप्नांमध्ये दिसणं. भाविक म्हणजे जे भविष्यामध्ये घडणार आहे ते आधीच स्वप्नांमध्ये दिसणं. आणि दोषज म्हणजे जर शरीरामधला कोणता वात, पित्त, कफ या दोषांपैकी कोणता दोष जर वाढलेला असेल तर त्या दोषवृद्धीमुळे काही स्वप्न पडतात, त्याला आपण दोषज स्वप्न असं म्हणणार आहोत. तर स्वप्नांचे असे 7 प्रकार सांगितलेले आहेत. तर जे दोषज स्वप्न किंवा देह प्रकृतीनुसार काही स्वप्न पडत असतात. म्हणजे जर वात प्रकृती असेल, वात प्रकृतीमध्ये ऑब्व्हियसली वातदोषाचा डॉमिनन्स आहे त्या शरीरामध्ये, त्यामुळे या व्यक्तीला कशा प्रकारची स्वप्न पडणार आहेत वात प्रकृतीच्या, कारण आपण प्रकृती हा टॉपिक ऑलरेडी बघितलेला आहे, शारीरिक प्रकृती आणि मानसिक प्रकृती. तर त्यातली शारीरिक प्रकृती जी आहे, वात प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती, तर त्यांच्या प्रकृतीनुसार काही स्वप्न त्यांना स्पेसिफिक पडतात का? तर येस. वात प्रकृतीमध्ये ऑब्व्हियसली शरीरामध्ये वातदोषाचं आधिक्य असल्या कारणाने या व्यक्तीला पडणाऱ्या स्वप्नांमध्ये काय असणार आहे? वियतीच गच्छती संभ्रमेण सुप्ताः. म्हणजे ही व्यक्ती नेहमी एक आकाशामध्ये, वियत म्हणजे आकाशामध्ये भ्रमण करत आहे, आकाशामध्ये फिरत आहे, अशा प्रकारचे स्वप्न, वेगवान स्वप्न किंवा आकाशामध्ये यांचं मस्त ते इकडे तिकडे फिरत आहेत, अशा प्रकारचं स्वप्न हे वात प्रकृतीला पडणार आहेत. का? तर वात दोष तिथे आधिक्य असल्या कारणाने तिथे त्या व्यक्तीला कंटिन्युअसली ते वेगवान स्वप्न, वाताचा जो गुण आहे, चल गुण, त्या पद्धतीचे स्वप्न पडणार आहेत. म्हणजे आकाशामध्ये फिरत आहे, भ्रमण करत आहे, अशा प्रकारचं स्वप्न वात प्रकृतीच्या व्यक्तीला पडणार आहे. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला कशा पद्धतीची स्वप्न पडेल? तर सुप्ताहासन कनक पलाश कर्णिकारान संपश्येदपीच हुताश विद्युत उल्काः. म्हणजे पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला स्वप्नामध्ये काय दिसेल? कनक म्हणजे सोनं, पलाश म्हणजे पळसाची जी लाल फुलं असतात ती दिसतील, हुताश विद्युत उल्काः म्हणजे विजा चमकत आहेत किंवा तारे आकाशातून पडत आहेत, अशा प्रकारची स्वप्न हे पित्त प्रकृतीला पडणार आहेत. कारण पित्त प्रकृतीमध्ये उष्ण गुण असल्या कारणाने त्याच साधारण स्वरूपाची स्वप्न पडणार आहेत. म्हणजे एकदम पळसाची लाल बुंद अशी जी फुलं आहेत ती दिसणार आहेत, सोन्या किंवा सुवर्णासारखं काहीतरी दिसणार आहे. आकाशामधून जे विजा चमकत आहेत आकाशामध्ये ते दिसणार आहे, तारे पडत आहेत, तारे तुटत आहेत, अशा पद्धतीचे स्वप्न हे पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला पडणार आहेत. कफ प्रकृतीमध्ये काय दिसणार आहे? तर कफ प्रकृतीच्या व्यक्तीला सुप्ताहासन स कमलहंस चक्रवाकान संपश्चेदपि च जलाशयान मनोज्ञान. म्हणजे कफ प्रकृतीच्या व्यक्तीला स्वप्नामध्ये असं दिसणार आहे की एक जलाशय आहे,
एक पाण्याचं काहीतरी असं काय म्हणू शकतो आपण, तळं आहे किंवा पाणी जिथे साठवलेलं आहे, वॉटर रिझर्वायर आहे आणि त्याच्यामध्ये कमळाची फुलं आहेत, हंस आहे, चक्रवाक असे पक्षी तिथे त्या पाण्यामध्ये भ्रमण करत आहेत किंवा त्या पाण्यामध्ये आहेत, अशा पद्धतीचं एक शीत गुणात्मक किंवा एक काय म्हणू शकतो आपण, सुदिंग असे स्वप्न कफ प्रकृतीच्या व्यक्तीला पडणार आहेत. कारण कफ दोष कसा आहे, शीत गुणाचा आहे. पित्त दोष उष्ण गुणाचा असल्यामुळे त्या व्यक्तीला सगळे उष्ण किंवा असे भडक स्वप्न पडणार आहेत आणि कफ प्रकृतीच्या व्यक्तीला मात्र एका जलाशयामध्ये कमळाची फुलं उगवलेली आहेत, तिथेच हंस आहे, चक्रवाक सारख्या पक्षी तिथे त्या पाण्यामध्ये आहेत, अशा पद्धतीची स्वप्न ही कफ प्रकृतीच्या व्यक्तीला पडणार आहे. तर हे जे आहे हे प्रकृतीनुसार सांगितलेले स्वप्नांचे एक डिफरन्सिएशन आहे किंवा एक स्पेसिफिकेशन आहे. तर अशा पद्धतीने निद्रा आणि स्वप्न हा जो टॉपिक आहे हा इथे कंप्लीट झालेला आहे. या टॉपिकवर युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये MCQ आणि SAQ विचारला जाऊ शकतो. जसे की स्वप्नांचे प्रकार किती आहेत किंवा चरकांनी स्वप्नांचे प्रकार किती सांगितलेले आहेत, तर 7. तर असा MCQ येऊ शकतो. निद्रेचे प्रकार किती आहेत असं MCQ विचारला जाऊ शकतो किंवा निद्रेची व्याख्या, निद्रेचे महत्व आणि निद्रेचे प्रकार वर्णन करा असा SAQ येऊ शकतो. स्वप्नाची व्याख्या आणि स्वप्नाचे प्रकार वर्णन करा असा SAQ विचारला जाऊ शकतो किंवा देह प्रकृती आणि स्वप्न यांचा संबंध स्पष्ट करा असा SAQ विचारला जाऊ शकतो. त्यामुळे परम्युटेशन कॉम्बिनेशन असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या टॉपिकवर विचारले जाऊ शकतात. तर निद्रा आणि स्वप्न हा टॉपिक जो आहे क्रियाशारीर पेपर 2 मधला तो इथे कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा जो काही टॉपिक आहे तो डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.